दर्शन की प्यासी गुजरी आशा। आज मेरे अंगना में आओ नंदलाल, आओ दर्शन की प्यासी गुजरी आशा। अंगना में आओ मेरे माखन को खाओ, अंगना में आओ मेरे अंगना में आओ मेरे माखन को खाओ, अंगना में आओ मेरे माखन को खाओ। मुरली मधुर सुनाओ घनश्याम, सुनाओ गोपाल, दर्शन की प्यासी गुजरी आशा। आज मेरे अंगना में आओ नंदलाल, आओ दर्शन की प्यासी गुजरी आशा। आज मेरे अंगना में आओ नंदलाल, आओ गोपाल, दर्शन की प्यासी गुजरी आशा। आज मेरे अंगना में आओ नंदलाल, आओ दर्शन की प्यासी गुजरी आशा। दर्शन की प्यासी गुजरी आशा। दर्शन की प्यासी गुजरी आशा। कुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव दत्तात्रेय जनार्दन शेखनाथ महाराज की जय। परम पूज्य भगवान, परम पूज्य भीमसिंह महाराज की जय। परम पूज्य भक्तराज महाराज की जय। सब संतन की जय। आपण जे प्रारंभी श्लोक म्हणतो ना, त्याची गती फार वाढून जाते. मी तुम्हाला एक श्लोक मी म्हणतो आणि एक तुम्ही म्हणायचं. ज्या गतीमध्ये मी म्हणणार त्याच गतीमध्ये म्हणायचं, कारण श्लोकाचा जो अर्थ आहे तो ते स्वरातून असा त्याचा भाव प्रगट झाला पाहिजे. पहिला श्लोक मी म्हणतो, दुसरा तुम्ही म्हणा, त्याच गतीत म्हणायचं. नीलाम्बुजश्यामलकोमलांगं सीता समारोपितवामभागं पाणोमहासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशना. आता बोला तुम्ही. ब्रह्मा नाही, तुम्ही नाही म्हणा, तुम्ही नका म्हणू, त्याच्या पुढचा तुम्ही म्हणा. ब्रह्मांबोधि समुद्भवं कलिमल प्रध्वंसनं चाव्ययम् श्रीमच्छं मुखेन्दु सुन्दरवरे संशोभितं सर्वदा संसारामय. ते नाही, पूर्ण म्हणून द्या मला. संसारामय भेषजं सुखकरं श्रीजानकी जीवनं धन्यास्ते कृतिनः पिबन्ति सततं श्रीरामनामामृतम्. भक्ति भक्त भगवंत गुरु
चतुर नाम वपुए इनके पगवंदन किए नासे वीर। आनंद कंद भगवान रामचंद्र प्रभूची कथा भगवत साक्षात्कारी असलेले श्री संत गोस्वामी तुलसीदासजी महाराज याची यावत प्राणीमात्रांच्या कल्याणार्थ सांगतायत। काल आपण बघितलेलं आहे की या ठिकाणी ही जी कथा आहे, मै पुनि निज गुर सन सुनी कथा जो सुकर खेत समुझी नहीं तशी बालपन तब अति रहे अचेत। ही जी रामकथा आहे, ही रामकथा मी माझ्या सद्गुरुनाथांच्या मुखातून वाराह क्षेत्रामध्ये ऐकलेली आहे, पण त्यावेळेला माझं वय कमी होतं। 8 वर्ष काही महिन्याचे होते महाराज त्यावेळेला। तर ते छोटंसं बालक 10-11 वर्षापर्यंत छोटाच असतो। त्यावेळेला ती कथा ऐकली, परंतु मला काही तेवढं कळालं नाही। आम्ही लहानपणामध्ये 5-6 वर्षाचे होतो त्यावेळेला आमच्या वडिलांची कीर्तन आम्ही ऐकायचो। कीर्तनाला जाऊन बसत होतो, पण एवढं काही कळत नव्हतं, एवढं काही जास्त कळत नव्हतं। पण ते समजावून घ्यायचं आम्ही थोडं प्रयत्न करायचो। बुद्धीची तेवढी शक्ती नाही, बुद्धी कमकुवत असल्यामुळे एवढं कळत नव्हतं। त्यातली त्यात कीर्तनामध्ये मध्येच जर कोणी प्रमाण दिलं तर मग त्याचा राग यायचा। आधीच तर आमचं डोकं काम करत नाही, हे मध्ये काय आळू राहिला असं वाटायचं। हो, असं त्याला गाणाऱ्याला सुद्धा आम्हाला काही कळत नव्हतं, हे कशासाठी प्रमाण म्हणतात ते काय। म्हणजे अशा प्रकारची ती स्थिती असते लहानपणाची। लहानपणामध्ये तेवढी बुद्धी परिपक्व नसते। पुढे तो मुलगा शाळेत जातो, त्याला अक्षर ओळख होते, अनेक गोष्टी त्याच्या बुद्धीमध्ये साठवल्या जातात। नंतर त्याला मग ह्या सगळ्या गोष्टी सत्संगानं हळूहळू कळू लागतात। तेही बालपण जर एखाद्याला संघ बरोबर नसला तर तेही बिघडून जातं। चांगला संघ मिळाला तर लेकर चांगले होऊन जातात। पण या ठिकाणी सांगतायत की समुजी नाही तशी बालपण तब अति रहे अचेत। त्यावेळेला मला कळालं नाही। श्रोता बकता ज्ञान निधी कथा राम के गूढ किमी समझो मैं जीव जड़ कलिमल ग्रसित बिमूढ। श्रोता वक्ता ज्ञान निधी, श्रोता आणि वक्ता हे दोन्ही त्या ठिकाणी ज्ञानी असतात। जिथे सुरुवातीची जी तुम्हाला हे सांगितलं की जाग बलिक जो कथा सुहाई भरद्वाज मुनी बरही सुनाई। याज्ञवल्क्य मुनींनी ही कथा भारद्वाज मुनीला सांगितलेली आहे। याज्ञवल्क्य मुनी हे जे आहेत हे ब्रह्मदेवाचे अवतार आहेत। याज्ञवल्क्य मुनी म्हणजे काही सामान्य नाही। म्हणून ही जी रामकथा आहे, ही रामकथा सामान्य नाही बरं। याच्यामध्ये 4 प्रकारचे घाट आहेत। म्हणजे कर्मयोग आहे, कर्मघाट आहे, भक्ती घाट आहे, ज्ञान घाट आहे आणि प्रेम घाट आहे। असे 4 घाट इथे आहेत या रामकथेमध्ये। त्याच्यामध्ये भारद्वाज मुनी आणि हा यांचा जो संवाद आहे याज्ञवल्क्य मुनींचा, तर याज्ञवल्क्य मुनी हे ब्रह्मदेवाचे अवतार होते असे त्या मानसपीयूष ग्रंथामध्ये त्यांचं वर्णन आलेलं आहे। ती स्कंद पुराणांतर्गत हटकेश्वर क्षेत्र महात्म्य, त्या महात्म्यामध्ये ती कथा आली की ब्रह्मदेव एकदा यज्ञ करत होते, तर यज्ञामध्ये पत्नी बरोबर लागते। तर ब्रह्मदेवाच्या पत्नीचं नाव काय? सावित्री। तर सावित्रीला येण्याला थोडा उशीर लागला, काही आवरावरी करत असेल काय असेल, पण सावित्री काय त्या एक यज्ञाचा जो मंत्राचं मुहूर्त होतं ते ठरलेलं मुहूर्त आहे। मुहूर्ताला फार मोठं महत्त्व असतं। हे लग्न कार्य वगैरे आपण त्या पत्रिकेत मुहूर्त लिहिलेलं असतं, 2-2, 3-3 घंटे लग्न लेट लावतो, तसं नाही पाहिजे। मग मुहूर्त कशाला काढायचं?
6:36 12 मिनिटं कशाला लिहायचं मग? आपल्याकडून जर ते घडतच नसलं तर लिहून कशाला ठेवायचं पत्रिकेमध्ये? म्हणून त्या मुहूर्ताला फार मोठं महत्त्व असतं. तो मुहूर्त टळून चालला, यज्ञाच्या वेळेला त्याच वेळेला पत्नी हजर पाहिजे. पत्नी गुंतली कशात तरी कामात, कुणाशी बोलत असेल म्हणा, काही काम असेल, हो त्यावेळेला तर काही ते हे नसेलच, किट बीट आपलं मेकअप ते तर नसेलच, त्यावेळेला काही नव्हतं. आता निघालेलं आहे ते गुंतून गेली. मग उशीर व्हायला लागला तर आता काय करणार? पत्नीशिवाय तर काही करता येत नाही. मग तिथं इंद्रानं काय केलं, एक गवळ्याची मुलगी आणली, अहिरकन्या म्हणून. म्हणले हिला तात्पुरता हिच्याशी विवाह करा म्हणून सांगितलं, हे करा. ते म्हणले ब्राह्मणाला ते चालत नाही, ते गवळीचे. मग त्यांनी काय केलं, गाईच्या मुखामध्ये तिला घातलं आणि ज्याप्रमाणे गाय प्रसूत असते त्याप्रमाणे तिला पुन्हा तिच्या उदरातून बाहेर काढलं. मग ती ब्राह्मण झाली. ब्रह्मदेवानं असं केलं. तर एक ब्रह्मदेवाला शक्य आहे, दुसऱ्याला कसं शक्य आहे? कारण तो सृष्टी निर्माता आहे. काही मंत्रशक्तीनं, काही कोणत्या शक्तीनं सृष्टी निर्माण झालेली आहे. तर अशा प्रकारे तिला केलं तर का, तर गाय हे ब्राह्मणत्व आहे त्या गायीमध्ये. गाय जशी खूप पवित्र मानलेली आहे, त्यामुळं तिला ते तसं केलं. नंतर तिला बरोबर बसवलं आणि यज्ञाला बरोबर त्या मुहूर्ताला सुरुवात झाली. जशी सुरुवात झाली तशी 10-5 मिनिटामध्ये सावित्री आली. सावित्रीनं पाहिलं की ही कोण, आता कोणाला सहन होईल का सांगा? सावित्रीला ही गोष्ट सहन झाली नाही. राग आला की ही कुठून आणली म्हणून. कोणी असो, सवत कोणाला सहन होत असते का? खूप राग आला. त्या सावित्रीनं एकदमच शाप दिला की जा, तुम्हाला मनुष्य लोकामध्ये जन्म घ्यावा लागेल, पुढे तुम्ही असंच कामी होताल, अमुक होताल. ती रागारागामध्ये बोलून गेली, शाप दिला, तपश्चर्या करण्याकरता निघून गेली. तिच्या शापामुळे पुढे हे ब्रह्मदेव ते शरीर टाकून पुढे चारण ऋषीपासून त्यांचा जन्म झाला आणि तिथे त्यांचं नाव याज्ञवल्क्य वगैरे पडलेलं आहे. म्हणजे याज्ञवल्क्य मुनी हे ब्रह्मदेवाचे काय अवतार आहे. त्याच्याकरता ती कथा आहे, पुष्कळ मोठी आहे, पण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला सांगितलं. याज्ञवल्क्य मुनींचा आणि यांचा जो भारद्वाज मुनीचा जो संवाद आहे हे कर्मयोग आहे. कारण ते ब्रह्मदेव हे कर्मयोगीच आहेत ना, त्यांचा तो अवतार असल्यामुळे कर्मघाट आहे. ते कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग. ज्ञानयोग जो आहे तो भगवान महादेव पार्वतीला ही कथा सांगतात. गुह्यज्ञान सांगणारे भगवान महादेव आहेत आणि पार्वतीला ही कथा सांगतात. पण तो ज्ञानयोग आहे आणि काकभुशुंडींनी भक्तीच्याद्वारे ते प्राप्त करून घेतलेलं आहे. पण काकभुशुंडीजी जे गरुडाला सांगतात ते कोणता योग आहे? भक्तियोग आहे. आणि तुलसीदासजी तुम्हाला आम्हाला जे सांगतात ते प्रेमयोग आहे. ते एवढं सगळ्यांचं त्या ठिकाणी घेऊन सगळा प्रसाद आयता वैता तो प्रसाद तुलसीदासजी तुम्हाला आम्हाला वाटतात, म्हणजे हे काय म्हणायचं, याला प्रेमयोग आहे. मग तसं आपण फार लक्की आहोत की सगळ्यात परमार्थामध्ये श्रेष्ठ कोणती गोष्ट असेल तर ते भगवत प्रेम आहे. आणि ते प्रेम तुलसीदासजीकडून तुम्हाला आम्हाला मिळते. म्हणून हा जो ग्रंथ आहे हा फार अनमोल ग्रंथ आहे. ग्रंथ प्रासादिक ग्रंथ आहे. भगवान महादेवांच्या मानस म्हणजे अंतःकरणामध्ये आलेला हा सगळा रामकथेचा भाग आहे. अगोदर मानसमध्ये आलेला आहे पूर्ण. त्यानंतर गोस्वामी तुलसीदासजी जे लिहितात ते बरोबर आहे की नाही, ते आपल्या अंतःकरणामध्ये जो साठवलेला विषय आहे तो त्यांनी बरोबर लिहिलं आहे का नाही ते त्यांनी तपासलं आणि मग त्याच्यावर शिक्का टाकला, सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम म्हणून या ग्रंथ कोणाचा याला आधार आहे का वगैरे हे जे आहे असं आधार म्हणजे फार मोठा आधार आहे. त्या आधाराला आपण त्याचं चॅलेंजच करू शकत नाही. हा जो रामचरितमानस ग्रंथ आहे याचं मी कसं केलं आहे, मला लहानपणापासून त्याचं आवड असल्यामुळं त्याची एक ना एक चोपाई, सोरठ, छंद वगैरे या सगळ्याचे मी अर्थ बघितलेले आहेत. आपण म्हणतो ना अर्थाविनं पोथी वाचूनी काय, सगळ्याचे मी अर्थ बघितलेले आहेत. आणि वाचन करता 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 पुष्कळ वेळेला मला याच्यामध्ये असं वाटायचं कधी कधी की गोस्वामी तुलसीदासजीनं ही एक हिंदी भाषेमध्ये गीता तर नाही लिहिली असं वाटायचं.
गीतेचे बरेच भाव या ग्रंथामध्ये आलेले, भगवद्गीतेचे. जसे आपण दोहे वगैरे म्हणलो तर गीतेमध्ये तसे श्लोक सापडतात. तसे सगळं काम क्रोध मद लोभ सब नाथ नरक के पंथ, हे जे हा जो दोहा आहे ते गीतेत कोणता श्लोक आहे? त्रिविधम नरकस्येदं द्वारनाशनमात्मनः कामक्रोधस्तथा लोभस् तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. म्हणजे असे काही काही श्लोक, काही काही चोपाय आहेत. काही काही चोपामध्ये ज्ञानेश्वरच्या ओव्या दिसतात. असे अरे ह्या जो ओवीचा त्याचा तर बरोबर समान अर्थ आहे. आणि गीता ग्रंथ काय आहे? गीता ग्रंथाचं जे मूळ कुठून सुरुवात झालं तर मोहापासून सुरुवात झालेली. गीता ग्रंथाची निर्मिती आहे, अर्जुनाला काय झाला? मोह झाला. अर्जुनाला मोह झाला की तत्रा पश्य स्थितान पार्थ पितॄणाथ पितामहान् आचार्यान् मातॄन् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा शशुरान सुरद. तश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य कौन्तेय सर्वान् बन्धून्. हां, भगवंताने जे सांगितलं की हे बघ म्हणले आपले सगळे उभे आहेत. भगवंतानं तो रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा केला आणि भीष्म द्रोण प्रमुखात सर्वेशांच मैक्षिता उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् करून येते. हे भीष्म, हे द्रोणाचार्य बा कोणाला सांगितलं? अर्जुनाला सांगितलं. आणि काय भगवानही लीलाधारी आहे, परमात्मा काय लीलाधारी बघा. नेमकं तिथंच उभा काय करायचं रस? मग एकदम फ्रंट साईडला दिसले पाहिजे, एकदम उघडे दिसले पाहिजे. कोण दिसले पाहिजे? भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कारण गुरु महाराज आहेत. तिथंच नेऊन उभा केला आणि तुझ्या विरुद्ध पक्षात उभे राहिलेले बघ असं बोट करून दाखवलं. भीष्म द्रोण प्रमुखात सर्वेशांच मैक्षित. हो, अशा प्रकारे सांगितल्याबरोबर मोह निर्माण झाला. मोह निर्माण झाला. अरे अरे हे तर सगळे माझे गुरुजन आहेत, यांना कसं काय मारावं? मग मोहनिवृत्ती करता काय आहे? गीता ग्रंथ आहे. आणि हा जो रामचरितमानस ग्रंथ आहे हा कशासाठी आहे? कारण याच्यात सुद्धा सुरुवातीला पार्वती मातेला काय झाला होता? मोह झाला होता. आजार एकच आहे ना, औषध भिन्न भिन्न कसं राहील? जे गीतेतलं औषध आहे तेच इकडं औषध आहे. याच्यात सुद्धा गीतेमध्ये जसं कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग हे औषध आहे, अष्टांग योग हे सगळे योग सांगितले तेच याच्यात आहेत. मग आता बोला, अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. या ठिकाणी मोह झाला पार्वतीला. त्याच्यानंतर काका विसुंडीकडे गरुडजी गेले. कशामुळे गेले? त्यांना असा मोह झाला होता. त्यांना काय मोह झाला? भगवान रामचंद्र प्रभू नागपाशामध्ये अडकले आणि गरुडाला बोलवलं. गरुडाला पाहिल्याबरोबर नाग काही काही पळाले, कारण साप नाग वगैरे गरुडाला भीतात. गरुडाला पाहिलं की त्यांची काय होते? जाऊ द्या, काय का होईना, आपल्याला काय करायचं. ते थरथर थरथर कापतात. मग ते काहीने सोडून दिलं, काहीला काहीने गरुडाला खाऊन टाकलं. नागपाशातून जसे भगवान मुक्त झाले त्यावेळेला गरुडाला वाटायला लागलं की अनंत कोटी ब्रह्मांड परमात्मा अवताराला आले म्हणतात, यांना साधा नाग सापाचा पाशासुद्धा सोडवता येत नाही, हे कशाचे आले देव? असं काय झालं? संशय निर्माण झाला, मोह निर्माण झाला, काहीच कळायला तयार नाही. मग कोणाला विचारावं तर नारद महर्षीकडे गेले. मग नारद महर्षींनी सांगितलं, मला असं दुःख झालं आहे बा, मला काही कळायला तयार नाही, माझं डोकं कामं करत नाही, तर तुम्ही सांगा काय ते. तर नारद महर्षी म्हणतात की आता बरंच आहे म्हणे, मला ते खूप वेळेला मला नाचवलं म्हणे त्यांनी त्या मोहानं. जही बार नचावा मोही सोई व्यापी विहंग पतितोही. त्या मायेनं त्या मोहानं मला पण खूप बोटावर नाचवलेलं आहे. नारदाला सुद्धा मोहच झाला होता आणि तेच तुला झालेले म्हणजे तू आता भगवान महादेवाकडे जा. ते भगवान महादेवाकडे गेले. भगवान महादेव होते रस्त्यात. ते म्हणजे मला टाईम नाही, कारण तिकडून अजून 2-4 फोन येऊन जाते, मला कैलासवर जावं लागेल. नाही जर तोपर्यंत काय काय किती फोन येतल्याचं काही नियम नाही. मला गडबड आहे, म्हणजे मी थांबत नाही, मला आता वेळ नाही तुला सांगायला, पण निवांत ही गोष्ट सांगावी लागते. 1 मिनिटात आणि 2 मिनिटात ह्या गोष्टी होत नाही. मोहनिवृत्ती इतकी लवकर होत नाही, म्हणून त्यांना काकभुशुंडीकडे पाठवतो. मग काकभुशुंडीकडे गेल्यानंतर ती मोहनिवृत्ती झाली.
मोहनिवृत्तीसाठी काय सांगितलं? हाच कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, अष्टांगयोग हे सगळं सांगितलं. म्हणून या ग्रंथामध्ये मला खूप वेळेला गीतेचं दर्शन घडलं. असा हा अनमोल ग्रंथ आहे, असा हा दिव्य ग्रंथ आहे. यामध्ये आपण बघितलेलं आहे की हे सगळं श्रोता बकता ज्ञाननिधी कथा राम के गूढ, ही प्रभू रामचंद्राची गूढ असलेली कथा आहे. श्रोता आणि वक्ता हे दोन्ही ज्ञानी असायला पाहिजे. किमी समुझो मै जीव जड कलिमल ग्रसित बेमूड. तुलसीदासजी सांगतात, मला कसं कळणार ही गोष्ट, कारण मी कलीनं ग्रासून गेलेलो आहे. विमूढ म्हणजे मी मूर्ख आहे, मला ही कथा कसं कळणार. आणि मी तर तुम्हाला सांगण्याचं मला काय झालेलं आहे, स्फुरण झालेलं आहे. मला असं वाटतं की ही रामकथा सांगावी. तदपि कही गुरबार ही बारा समुझी परी कछुमती अनुसारा. त्या वारा क्षेत्रामध्ये गुरु महाराजाकडून मी ऐकली, मला कळाली नाही, मी पुन्हा पुन्हा विचारायचो. त्यांनी मला वारंवार सांगा. सद्गुरुनाथ माझे फार दयाघन होते. तदपि कही गुरु बार ही बारा. वारंवार एखादी गोष्ट जशी कळत नाही, आता हे लेकरं गीतेचे उच्चार जोपर्यंत क्लिअर करत नाही, स्पष्ट होत नाही, तोपर्यंत वारंवार सांगावं लागतं. तो जोपर्यंत त्याचे आपल्या मनासारखे उच्चार होत नाही तोपर्यंत सांगावं लागतं. नाही तर 2-4 वेळेला सांगितल्यानंतर देऊ काय कधी ठेवून, कसं काय जमत नाही, आज थोडंच राहतं. असं नाही राहत. त्यांच्यावर कृपा ठेवावी लागते की ते आता 2 वेळेला 3 वेळेला 4थ्या वेळेला ते बरोबर करणार आहे. हो, ते हळूहळू एक एक शब्द सुधरत राहतो त्यांचा. त्याप्रमाणे मला वारंवार सांगितलं, तदपि कही गुर बार बारा समुजी परी कछुमती अनुसारा. त्यावेळेला मला थोडंफार माझ्या बुद्धीमध्ये ती आली ती कथा. भाषाबद्ध करबी मै सोयी मोरे मन प्रबोध जे होई. आणि तीच कथा मी तुम्हाला माझ्या वेड्यावाकड्या शब्दामध्ये भाषाबद्ध मी तुम्हाला सांगणार आहे. मोरे मन प्रबोध जयी होई. ज्याप्रमाणे मला कळाली, मला जेवढं ज्ञान झालं त्याप्रमाणे मी तुम्हाला माझ्या भाषेमध्ये सांगणार आहे, असं तुलसीदासजी सांगतात. जस कछु बुद्धी विवेक बर मेरे तस कही हऊ हे हरि के प्रेरे. जसं कछु बुद्धी विवेक, जशी मला भगवान बुद्धी देतील, जसे माझ्या बुद्धीमध्ये विचार येतील, जेवढी काही माझ्यामध्ये शक्ती आहे, जेवढं काही बल आहे, कारण बरेच बळ लागतात हे सगळं करण्यासाठी. बुद्धीचं बळ लागतं, अंगिक बळ लागतं, मनाचं बळ लागतं, हे सगळंच बळ लागलं. सद्गुरू कृपेचं बळ लागतं, अनेक बळ लागतात. जसं लग्नही करायचं असलं तरी त्याच्यामागे काय बऱ्याच प्रकारचे बळ लागतात ना. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि. लग्नाला सुद्धा एवढे बळ लागतात बरं. त्यावेळेला चांगलं चालतं, नाही तर कधी घटस्फोट होईल काही सांगताच येत नाही, इतके बळ लागतात त्याला. चोरी जरी करायची असली तर चंद्रबळ लागतं. चोट्ट्यानी पण पंचांग पाहायला पाहिजे. बरं, त्यांना वाटत असेल की व आपल्याला चोरी चांगली साधली पाहिजे, नाही तर मग ते जर बळ नसलं चंद्रबळ तर कोणाचा खिशा मारला तर बिड्याचे कट्टे निघतो फक्त. त्यांचं काही पैसे सापडत नाही, काहीच नाही, काही नाही. नाही तर तांबाखूच्या पुड्या. म्हणजे चोट्ट्याला सुद्धा कशाचं बळ लागतं? चंद्रबळ पाहिजे. असं तुकोबाराच्या गाथ्यात आहे. तुम्हाला वाटलं मी कसं काय सांगायला लागलो. तुकोबाराला गाथ्यामध्ये सांगितलेलं आहे की धन देऊन या धाडावे तीर्थाशी पण नेदावे चोराशी चंद्रबळ. असं तुकोबाराचं प्रमाण. एखाद्याला पैसे देऊन तीर्थयात्रेला पाठवायचं पण चोट्ट्याला चंद्रबळने सांगायला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून चंद्रबळ लागतं. हे सगळ्या प्रकारचं बल लागतं हे करण्यासाठी. म्हणून या ठिकाणी म्हणतात की माझ्याकडं काही नाही, एवढं जेवढं काही माझ्याकडं बुद्धीचं बल, अंगिक वगैरे सगळे जे बल असेल, तसं काही हऊ हे हरी के प्रेरे. त्याप्रमाणे मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे.
आणि ही हरिके प्रेरे, भगवंताच्या प्रेरणेनं, भगवान महादेवाने मला हे दिलेलं आहे, त्यांच्या प्रेरणेनं हे सगळं मी सांगणार आहे. निज संदेह मोह भ्रमहरणी करव कथा भव सरिता तरणी. आणि कशासाठी तर निज संदेह, मला झालेला जो संशय आहे, मी ज्या मोहामध्ये अडकलेलो आहे, मला जो भ्रम झालेला आहे, जसं अर्जुनाला हा संशय निर्माण झाला, अर्जुन हे भ्रमामध्ये आले, मोह निर्माण झाला, दुःखी झाले, रडू लागले. पहिल्या अध्यायातला जो शेवटचा श्लोक कोणता आहे? पहिल्या अध्यायातला अर्जुन संख्ये रथोपस्थौपाविशत् विसृज्य सचरं चापं शोकसंविघ्नमानसः. वाह भाई वाह, वाह 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 वाह, जरा जोर से ताली बजा दो. एव मुक्त्वा अर्जुन संख्ये रथोपस्थुपा विशत विसृज्य सचरम चापम शोक संविघ्न मानस. एकदम धनुष्यबाण खाली ठेवून दिले, खाली बसले महाराज. रथा उडी घातली खाली रथोनिया, खाली बसले, शोकाकुलित झालेले. अशा प्रकारचं हे सगळं मोह भ्रम संशय हे माणसाला दुःखी करत असतात. त्याच्याकरता माझ्यातला संदेह मोह भ्रम जाण्याकरता करऊ कथा भवसरिता तरणी. ही रामकथा मी एवढ्याकरता करतो की ही भवसमुद्रातून तारून नेणारी नाव आहे. नाव धडकरा सहस्रनामाची, जे भवसिंधूची थडी पावे. ते अभंगामध्ये जे वर्णन आलं ते रामनामातून वर्णन. ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. नाशिवंत आठी प्रिया पुत्र धन, बीज जाता शिनतेची फळ. नाव धडकरा सहस्र नामा. खूप सुंदर अभंग आहे. तुका म्हणे हाना काळा तोंडावरील भाता भरा हरी रामबाणी. असा हा रामबाण, याच्यातून हे नाव, ही जी कथा आहे ही मला नावेसारखी भवसमुद्रातून तारून नेणारी. करऊ कथा भवसरिता तरणी. तरणी म्हणजे नाव. बुधविश्राम सकल जनरंजनी, रामकथा कलिकलुष विभंजनी. आता रामकथा म्हणजे काय आहे, त्याची काय शक्ती आहे, की काय काय याच्यानं काम होतं रामकथा श्रवण केल्यानं, रामकथा सांगितल्यानं. तर त्याचं खूप वर्णन केले तुलसीदासजीनं की बुध विश्राम सकल जनरंजनी. बुध म्हणजे ज्ञानी लोकांना विश्रांती देणारी ही रामकथा आहे. विश्रांती, सुखाची विश्रांती हरिसंगे. एका जनार्दनी नाही आता याती, सुखाची विश्रांती हरिसंगे. ज्ञानी लोकाला विश्रांती देणारी ही रामकथा आहे. हे रामकथेचं एक एक गुण तुम्हाला फल सांगतो. जनरंजनी. जनरंजनी म्हणजे समाजाला हसवणारी, आनंद देणारी, प्रसन्न ठेवणारी. प्रसन्न ठेवणारी. आता जे ऑनलाईन बघतात त्याच्यातले आमचे मेहुण्याने 1-2 दिवस अगोदर सांगितलं की ज्यावेळेला हा कॅमेरा फिरवला जातो त्यावेळेला सगळेजण 10 वाजतासुद्धा प्रसन्न राहतात. प्रसन्न राहतात, सगळ्यांचे चेहरे टवटवीत राहतात. हे त्यांना दिसलं, त्याच्यात त्यांनी सांगितलं. म्हणजे ही रामकथा कशी आहे, तुम्हाला सर्वांना काय करणारी, प्रसन्न ठेवणारी, आनंद देणारी. जनरंजनी म्हटलेलं आहे, आनंद. नाहीतर काही काही जे ग्रंथ आहेत ते फार अवघड आहे, त्यावेळेला बुद्धीला फार जोर द्यावा लागतो, तेवढी धमक असावी लागते. आता विचारसागरसारखा ग्रंथ आहे, वृत्तीप्रभाकरसारखा ग्रंथ आहे, कौमुदी ग्रंथ आहे. हे जे ग्रंथ आहेत हे फार कठीण आहेत कळायला. अमृतानुभव ग्रंथ आहे, चांगदेव 65 आहे, हे कळायला कठीण आहे. आमच्या गावामध्ये वैकुंठवासी रामकृष्ण महाराज केंद्रे म्हणजे लोहिया महाराजांचे शिष्य, ते विचारसागर सांगायचे सकाळी 6 ते 7, पहाटे 6 ते 7 वेळ असायचा. पूर्ण गावामध्ये 1000 लोकसंख्येच्या गावामध्ये 6 म्हातारे यायचे ऐकायला. 6 म्हातारे, त्याच्यातले 3 बहिरे होते आणि तिघांना काही कळतच नव्हतं.
जे उरलेले तिघ ते त्यांना काही कळतच नव्हतं, ते फक्त हां हां असं करायचं आणि मग एकमेकाला हात लावायचे असं असं करायचे ते, बस काही कळत तर काहीच नव्हतं, काही कळत नव्हतं असं ते केंद्रे महाराज म्हणायचे. आणि मग ते लोक म्हणजे महाराज ते तर तिघं बहिरे तिघाला काही कळत नाही रे, मी माझ्या आनंदाकरता सांगतो, मला माहीत आहे ते बावळट म्हणून, त्यांना काही कळत नाही ते म्हणायचे बरं का. म्हणले मग ते असं का करतात, म्हणले त्यांना अशी बी सवय, अशी त्यांना कोणी बडीशोप बी देतं हां असं करायचे, असं ते आहे म्हणे, बाकी काय. तर हे जे काय एक कठीण ग्रंथ आहे ते फार, विचारसागर वगैरे हे ऐकायला फार कठीण आहे, सांगणाऱ्याला सुद्धा तेवढं त्याचं नॉलेज असावं लागतं. थोडंफार चुकलं का गेलं कामाचं, कोणकडची कोणकड, मग यालाची बेलाला कोंबडी गेली त्याला, असं ते एक म्हणच आहे. मग त्याचा काही मेळ नाही लागत, काही नाही अशी स्थिती होऊन जाईल. मग ते ग्रंथ फार कठीण आहेत. या ठिकाणी जे आहे त्याला सर्वांना आनंद देणारी कथा, जनरंजनी, सगळ्यांना प्रसन्न करणारी आहे. तिथे कुशाग्र बुद्धीचे लेकरं लागतात, संस्थेमध्ये ते ग्रंथ शिकवले जातात, तिथे फार कुशाग्र बुद्धी लागते. रामकथा कली कलुष विभंजनी, आणि रामकथा जी आहे कलीचे जे दोष आहेत, कलीचे जे पाप आहेत ते सगळे जाळून टाकणारी, विभंजनी, नष्ट करणारी ही रामकथा आहे. रामकथेचे तुम्हाला फल सांगतायत. फल सांगण्याच्या मागे कारण काय आहे, फलश्रुती सांगितल्याशिवाय माणसाचा विश्वास बसत नाही. शेतकरी लोक असले तर ते विचारतात कोणतं बियाणं लावायचं, यावेळेला कोणत्या जातीची ज्वारी घ्यायची, कोणत्या जातीचा मक्का पेरायचा, हे सगळं विचारत असतात. मग ते शेतकरी म्हणतात तुम्ही अमुक नंबरचं घ्या, ही बाजरी तुम्ही करावं, ही 10 नंबर चांगली आहे. म्हणजे का, म्हणजे याला झडती चांगली आहे, याला झडती चांगली आहे. तर असं त्याचं ते फलश्रुतीकडे माणसाचं लक्ष राहतं की फायदा कशात काय जास्त आहे, फायदा कशात आहे. ही फलश्रुती ऐकली म्हणजे माणसाची विश्वास बसतो ते करतात. त्याप्रमाणे ही फलश्रुती रामकथेची कली कलुष विभंजनी, कलियुगातले सगळे दोष पाप नष्ट करणारी ही रामकथा आहे. रामकथा कली पन्नंग भरणी, पुनि विवेक पावक कव्हारणी. ही रामकथा आहे कली पन्नग भरणी. पन्नग म्हणजे साप, कलियुगी हा विषारी साप आहे. कली म्हणजे दोषयुक्त विषारी साप आहे पन्नग म्हणजे. आणि भरणी नावाचा एक किडा आहे बघा, तो भरणी नावाचा किडा शेतकऱ्याला माहीत आहे. तो छोटासा बारीक उंदराच्या बारीक पिल्लासारखा दिसतो आणि त्या सापाला काय वाटतं की या किड्याला मी खाऊन टाकीन. तो त्याला गिळून टाकतो. तो गिळून गेल्यानंतर त्याच्या अंगाला काटे राहतात असे त्या किड्याला. तो आतमध्ये गेल्यानंतर असं काटे वर करतो आणि ते सगळं फाटून जातो. तो साप काय करतो, मरून जातो. अशा प्रकारे ही विषारी सापाला, कलियुगरूपी विषारी सापाला मारणारी ही काय आहे, रामकथा. आणि इथे भरणी शब्द जो आहे तो नक्षत्राचं नाव आहे. अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी हे नक्षत्र आहे. तर त्याच्यामध्ये अश्विनी अश्वनाशाय म्हटलेलं आहे. भरणी नाशाय सर्पिणी. भरणी नक्षत्राचं जर पाणी पडलं तर साप मरून जातात. नक्षत्राचं पण नाव आहे भरणी. अश्विनी नक्षत्राचं साप जर याच्यावर, अश्व म्हणजे घोड्यावर पडलं, घोडे जर पेले तर ते आजारी होऊन जातात. असं आहे. अश्विनी अश्वनाशाय म्हटलेले. भरणी सर्पनाश आहे, सापाचा नाश होतो. आणि कृत्तिका षडनाश आहे. कृत्तिका नक्षत्राने 6 जणांचा नाश होतो. पण जाऊ दे, आपल्याला काय करायचं एवढं करून, कशाला एवढं सांगायचं, मलाच माहीत नाही, जाऊ दे राहू. तर अशा प्रकारे अश्विनी हे भरणी नावाचं जे नक्षत्र आहे याच्याने सापाचा नाश होतो. म्हणून तर रोहिण्या पडायला पाहिजे म्हणतात ना. रोहिण्या त्याच्यातही 4 चरण असतात. पहिली रोहिणी जलहराय म्हटलेलं आहे. पहिली रोहिणी जर पडली तर पाणी दुष्काळ पडतो. असे चौथी रोहिणी समुद्र जाय म्हटलेले. चौथ्या याच्यातला टप्प्यातली जी काही 15 दिवसाचा असेल ना तो कालावधी, त्याच्यातला 4-4 दिवसाचेच करा तुम्ही. शेवटच्या 4 दिवसात पडलेली रोहिणी ही समुद्रापर्यंत ते पाणी नेते, पण त्या वर्षी पाऊस काळ भरपूर राहतो. असे त्या रोहिणी नक्षत्राचं सुद्धा काय महत्त्व आहे.
याच्यामध्ये सांगितलं. पण भरणी नक्षत्र जो आहे तो सर्प नष्ट करणारं ते पाणी आहे, साप नाश होतात. इथे तसाही अर्थ त्याचा लावता येईल की या ठिकाणी कुठलं की रामकथा कलिपन्नंग भरणी, म्हणजे हे विषारी सापाला मारणारं ही रामकथा आहे. जे काही कलियुगरूपी विषारी साप आहे त्याचे दोष राहत नाही, त्याचं विष चढत नाही. पुनि विवेक पावक कहू अरणी. आणि या ठिकाणी ही रामकथा सत्सद्वेकरूपी सत्सद्वेकरूपी अग्नी प्रकट करणारी आहे, विवेकाग्नी प्रकट करणारी आहे. त्याच्यासाठी ही आरणीसारखी आहे. आरणी असते बघा, ते ज्यावेळेला यज्ञ करतात ना तर ते लाकडावर लाकडं घासतात, त्याला आरणी वगैरे म्हणतात. थोडंसं कापूस ठेवतात, असं लाकडावर लाकूड घासून अग्नी प्रकट करतात. ही अग्नी प्रकट त्याला आरणी म्हणतात. तर ही रामकथा जी आहे ती काय आहे, ज्ञानाग्नी प्रकट करणारी कथा आहे ही रामकथा. ज्यांनी श्रवण केली, सांगितली, त्याला ज्ञान प्राप्त होतं. या रामकथेचं फल सांगतात. रामकथा कली कामद गायी, सुजन सजीवनी मोरी सुहाई. आणि ही रामकथा या कलियुगामध्ये संपूर्ण कामना पूर्ण करणारी एक कामधेनू आहे. गायी म्हणजे कामधेनू आहे. कामधेनू गाय जी आहे ती आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करत असते. त्याप्रमाणे रामकथा श्रवण केले ना आपले मनोरथ पूर्ण होत असतात. जे जे काही आपल्या मनात येतं ते, म्हणजे आपल्या मनामध्ये काय येतं की संसारातल्या गोष्टी पाहिजे, अमुक पाहिजे, धनम देही, यशो देही, अमुक देही. पण हे सगळं जरी तुम्हाला संसारातल्या गोष्टी मिळाल्या तरी समाधान नावाची गोष्ट वेगळी असते. समाधान नावाची गोष्ट वेगळी असते. तर ही कथा तुम्हाला संसारामध्ये असूनसुद्धा समाधान देईन. कारण संसारामध्ये समाधान मिळणं फार कठीण आहे. संसाराचा दारुण जो भेटलाच हरिशून म्हटलेलं आहे. संसार हा फार दारुण आहे. आपल्याला वाटत असतं की हा माणूस सुखी आहे, आनंदी आहे, समाधानी आहे. पण तुम्ही त्याच्याकडे जाऊन 5-10 मिनटं बसा आणि त्याच्या गप्पा ऐका तर ते काहीतरी कोरून काढल्याशिवाय राहतच नाही. कोरून काढल्याशिवाय राहतच नाही. सुरुवातीला फक्त पहिला शब्द असतो, कसं काय झालं, वाव वाव, एकदम मस्त, देवाच्या कृपेने. तुमचं ती लागली का तुमच्या केसचा निकाल आता आलं आहे, 1-2 महिन्याने होणार आहे, असा प्रकार. काहीतरी एकदा कोरायला सुरुवात केली तर ते आमचे वैकुंठवासी म्हातारबुवा सांगायचे की वारकाचा उकांडाच आहे संसारमध्ये. वारकाचा उकांडा, त्याच्यात गेलं तर सगळे केसाचे बुचकेच. जास्त कोरलं तर नख, जास्त उकरलं तर उवाच आहेत. तसं या ठिकाणी हा संसार. कोणाकडे जाऊन बसा, आमचं काही म्हणणं नाही. तुम्ही श्रीमंताच्या जवळ जाऊन बसा, का गरिबाकडे जाऊन बसा, का भिकाऱ्याकडे जाऊन बसा, कोणाकडे जाऊन बसा, ते त्याचं काहीतरी कोरून काढल्याशिवाय राहणार. महाराज हे असं आहे बुवा, आमचं सगळं चांगलं होतं पण हे आमचं. आणि मध्ये देवाला घेतात, देवाला नाही पावलं. आता काय देवाचा काय संबंध झाला. एका माणसाची बायको मेली तर ते मोठं मोठं रडायला लागलं. लोक म्हणजे जाऊ दे, आता काय त्याचं आयुष्य तेवढं होतं. नाही ना, तुमच्या देवाला नाही पावली ना. तो म्हणला आमच्या देवाला 16,108 एकापेक्षा एक चांगलं आहे. तो ही डांबरी मेनकापडी कमी पडली का त्याला. उगा आपलं काही बोल राहिलं. म्हणजे असं हे सगळा संसार आहे, अत्यंत दुःखदायक आहे. पण ते सगळे तुमचे मनोरथ पूर्ण करणार. म्हणजे तुम्ही संसारातल्या गोष्टी भरपूर मिळाल्या म्हणजे मनोरथ असं समजू नका. सकल मनोरथ सिद्ध करेल त्रिपुरारी. मनोरथ म्हणजे कोणते मनोरथ, की हे मनोरथ की समाधान भेटलं पाहिजे. आपल्याकडं जो प्रपंच आहे त्याच्यात समाधान मानणं हे मनोरथ आहे. हे परमात्मा देतात. आपापल्या नशिबानुसार हा संसार असतो प्रत्येकाचा. सगळ्याचा काही सारखा नसतो. कुणाकडं काही जास्त तर काही कमी असतं. एखाद्याकडं पैसा जास्त असतो, अशा काही गोष्टी आहेत. एखाद्याकडं खूप पैसे तर मूलबाळ नाही, एखाद्याकडं पैसे नाही तर 2 वर्षाला पाळणा हळू राहिला. मूलबाळ तर अगोदर तर खूप मुलं व्हायचे, 2-2 वर्षाला 1.5 वर्षाला व्हायचे. एखाद्या वर्ष खाडा गेला तर आवळे व्हायचे. असं भरपूरच व्हायचे. असं काही एकाकडे एक तर एकाकडे एक अशा प्रकारची स्थिती आहे. तर हे समाधान फार महत्त्वाचं आहे. ही रामकथा तुम्हाला समाधान देणारी आहे. सुजन सजीवनी मूरी सुहाई. आणि सज्जन लोकाकरता तर ही संजीवनी बुटीच आहे.
रामकथामध्ये सज्जन लोकाकरता, साधू लोकाकरता, भगवतप्रेमी लोकाकरतात ही खऱ्या अर्थानं रामकथा संजीवनी आहे. जसं हनुमंतरायानं संजीवनी आणून लक्ष्मणाला उठवलं त्याप्रमाणे ही संजीवनी बूटी आहे. स्वैब सुधातल सुधा तरंगिनी भयभंजनी भ्रमभेक भोंगिनी. आणि ही वसुधातल म्हणजे पृथ्वीवर एक अमृताची गंगा आहे रामकथामध्ये. सुधा तरंगिनी, तरंगिनी म्हणजे गंगा. या पृथ्वी तलावर रामकथा ही अमृताची वाहती गंगा आहे सातत्यानं. गंगा जर आपल्या दाराहून चालली तर माणसानं काय करायला पाहिजे? समजा गंगा मैया आपल्या दरवाज्यातून चालली तर आपण आंघोळ करून घ्यायला पाहिजे, हे आहे की नाही? तसं आता या गजानन कॉलनीमधून ही कथारूपी गंगा वाहते. सगळ्या प्रत्येक घराच्या माणसाने याच्यात स्नान करून घ्यायला पाहिजे. पण काही लोकाला मग आता काही लोक नाही करीत. गंगेच्या जवळ राहणारे सुद्धा लोक करत नाहीत. त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे की तुका म्हणे नाडन पाप ठाके हिताड. काही पाप असतं माणसाला, त्या गोष्टी आवडत नाही. पण ही तशी फार अमृताची गंगा आहे ही रामकथा. म्हणजे भवभंजनी, भव म्हणजे त्या ठिकाणी संपूर्ण भय निवृत्त करणारी, भयभंजनी भ्रमभेक भोंगिनी. जो माणसाच्या ठिकाणी भ्रमरूपी भेक आहे तो म्हणजे बेडूक, त्याला खाऊन टाकणारी ही भोंगिनी म्हणजे साप आहे. साप बेडकाला खाऊन टाकतो, बेडकाला गिळून टाकतो. त्याप्रमाणे ही रामकथा आहे. तुमच्या अंतःकरणातले सगळे भ्रम खाऊन टाकणारी आहे. तुम्हाला ब्रह्मानंद देणारी ही रामकथा आहे. असुरसेन समनरक निकंदिनी साधू बिबुद कुलहित गिरी नंदिनी. आसुरसेन सम म्हणजे आसुर लोक म्हटले तर हे नरकच असतात. आसुरी प्रवृत्ती ही नरकाला नेणारीच प्रवृत्ती आहे. आसुर सेन सम नरक निकिंदिनी, हे सगळ्या नरकातून सोडवणारी ही रामकथा आहे. आणि नरक ज्या भागवतामध्ये 28 प्रकारचे नरक सांगितलेले. तामिस्त्र, अंधतामिस्त्र, कुंभीपाक नावाचा नरक आहे. ते वैतरणी नदी वगैरे, ते कोणी माणूस मेला म्हणजे गरुड पुराण लावतात बघा, त्याच्यात ते सगळ्या नरकाचे नाव सांगतात की हा जीवात्मा याने काय काय केलेलं असतं, काय केल्यानं ते यमदूत कुठे नेतात, ते यमदूताचा तो मार्ग किती लांब आहे, कशा पद्धतीनं नेतात. एखाद्याने जर पाप केलं तर झोडीती तोडीती मारिती निष्ठुर असं म्हटलेलं आहे. यमाचे किंकर बहुसार, त्याला ठोके देऊन नेतात. का रे बाबा, तुला इतके महाराज लोक म्हणतात ते विठ्ठल विठ्ठल म्हण, तू टाळी नाही वाजवली, विठ्ठल विठ्ठल म्हणला नाही, कीर्तनाला गेला नाही, बाजूच्या माणसाला जाऊन दिलं नाही, असे उद्योग केले का तो तिथं देत दणकीट खूप मार खावा लागतो. खूप मारतात ते, खूप झोडतात. झोडीती म्हटलेलं आहे. आणि तिथं काही मग कुठल्या प्रकारची दयामया नाही त्या यमाशी करुणा. त्याला कुठल्या प्रकारची करुणा नाही, काही नाही, दया नाही, काही नाही. अशा प्रकारचं ते त्यांच्याकडे ते दिलेलंच आहे देवाने. यांची काही हायगाईच करायची नाही. हो, यांना खूप बदाडून काढायचं. तर हे सगळ्या नरकातून सोडवणारी, दुःखातून सोडवणारी ही रामकथा आहे. साधू बिबुद कुलहित गिरी नंदिनी. आणि देवासारखे आलेले साधू पुरुष, संत पुरुष यांचं हित करणारी ही प्रत्यक्ष दुर्गा माता आहे ही रामकथा. संत समाज पयोधि रमासी विश्वभार भर अचल क्षमासी. संत समाजरूपी जो समुद्र आहे, संत समाजरूपी समुद्र, त्याच्यामध्ये ही रमा आहे म्हणजे लक्ष्मी आहे. त्याच्यातलं हे रत्न आहे. ज्याप्रमाणे समुद्र मंथनातून काय निघालं होतं? रत्न. त्याच्यातलं हे रत्न आहे 14 रत्नामधलं. लक्ष्मी पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा, हे जे आहे त्याच्यामध्ये हे लक्ष्मी रत्न आहे. ही संत समाज पयोधि रमासी, संत समाजरूपी समुद्रातलं एक रत्न आहे रामकथा म्हणजे लक्ष्मी आहे. विश्वभारभर अचल समाजी, संपूर्ण विश्वाचं भार सहन करण्यामध्ये अचल ठेवणारी,
संपूर्ण ब्रह्मांडाला अचल ठेवणारी, नाही तर भूकंप वगैरे होतात. जर त्या ठिकाणी लोक दुष्ट झाले तर भूमिकापे त्यांच्या भारे, कुंभपाकाची शरीरे, हे भूकंप वगैरे जे होतात हे दुष्ट लोकांचा भरणा वाढल्यानंतर होत असतात. पापी लोक वाढले तर भूकंप होतात, खूप नुकसान होतं त्याच्यामध्ये, खूप लोक मरतात. मागे ते किल्लारीला वगैरे झालं होतं, ते काही चांगली गोष्ट आहे का? फार भयानक स्थिती होती ती. तर हे जे काही आहे या ठिकाणी ही रामकथा अचल पृथ्वीला जसं हलता म्हणजे हलणार नाही, डोलणार नाही, भूकंप होणार नाही, तुम्हाला अचल ठेवणारी, स्थिर ठेवणारी आहे, आनंदी ठेवणारी अशी ही रामकथा आहे. जमगन मुहमसी जगजमुनासी, जीवन मुकुती हे तुझनुकाशी. बघा तुम्ही किती रामकथेचं वर्णन केलं. ही रामकथा जमगन मुहमसी जगजमुनासी, म्हणजे यमदूतांचे तोंड काळ करणारी ही यमुना आहे. ही यमुना कोण आहे? यमुना ही सूर्याची मुलगी आहे, सूर्यपुत्री आहे. सूर्यपुत्री, यमसुद्धा सूर्यपुत्र आहेत ना, यमराज. मग ही सूर्यपुत्री आहे. यमराज आणि ही यमुना कोण झाली? भाऊ बहिणी. मग कार्तिक शुद्ध द्वितीयाला हे भाऊ बहिणीकडे जात असतात. तुम्ही काय म्हणता त्याला? भाऊबीज का? भाऊबीज वगैरे ते जात असतात. त्यावेळेला मग ते बहिणीला भेटायचं, मग त्या बहिणीला काहीतरी ते देत असतात अशा प्रकारे. तर मग त्यावेळेला तो यम तिथे गेला आणि त्या बहिणीला सांगितलं की या ठिकाणी तुझ्यामध्ये जे कोणी स्नान करतील किंवा रामकथारूपी या यमुनेमध्ये जे स्नान करतील त्यांना माझ्याकडे यायचं काही कारण नाही. यमराज त्यांना काहीही त्रास देणार नाही. मग असुरसेनचं म्हणणं या ठिकाणी जमगण मुहमसी जगजमुनासी, म्हणजे या ठिकाणी ही जी रामकथा आहे की त्या सगळ्या यांनी यमुना जी आहे ही, ह्या यमुनामध्ये यमदूत त्यांना काही करू शकत नाही. जमगण मुहमसी म्हणजे तोंड फिरून घेतात. यमदूत त्याला काही करू शकत नाही, जे रामकथा ऐकतात. अशा प्रकारची ही यमुना आहे, म्हणजे ती त्याची बहीण आहे यमराजाची. यमुनेचं नाव सांगितलेलं आहे. इथे हिंदी भाषेमध्ये यमुनेला जमुना म्हणतात. जमुना ऐकेन एक ही भाषा असते. इंग्लिश भाषेमध्ये मथुराला काय म्हणतात? एखाद्याचं नाव मथुरा असं ते एक भाषेचं एक टूनिंग वगैरे असतं. टूनिंग असते प्रत्येक भाषेची. आणि ती इंग्लिश भाषा तर एक वानरी भाषा आहे, भुभुक्का. प्रत्येक शब्दामध्ये असं तोंड असं भूप केल्यासारखं होतं. लॉंग बॅगुट्या लेफ्टिन भल्याट ऑफ मथुरा अशा प्रकारे ते सगळे घडी असं भुभुक्कार होतं. ती म्हणून त्याला वानरी भाषा म्हणतात. पण सगळीकडे ती भाषा जास्त आहे. पेपर बँका अमुक धमुक हे सगळीकडे तेच आहे. इतकं भिनलं आहे ते रक्तामध्ये की आता मराठीमध्ये ते निम्मे अर्धे शब्द यायला. मराठी बोलायला लागले तर लोक त्याच्यात इंग्रजी घुसळल्याशिवाय राहत नाही. हो प्लीज अशा प्रकारचं असतं. तर असे त्याच्यामध्ये अनेक शब्द आता घुसळलेले आहेत. ते त्यांना मराठीसारखे वाटायला लागले, पण ते इंग्रजी असो. हे सगळं जे आहे ते असं यमुनाचं नाव दिलेलं आहे त्याला. ही यमुना आहे. जीवन मुक्ती हे तुझनुकाशी, प्रत्येक जीवात्म्याला मुक्ती देणारी ही काशी आहे. काशीमध्ये मुक्त होतो ना जीवात्मा, तसे ही रामकथा प्रत्येक जणाला मुक्ती देणारी काय आहे? काशी आहे. म्हणजे तुम्ही आता रामकथा ऐकता, मी सांगतो म्हणजे आपण काशीत आहोत समजा. मग आपल्याला आपल्या जीवाची काशी करायची काही गरज नाही. म्हणजे लोक म्हणतात करतोय काशी असं काही बोलतात ना, तर तसं आपल्याला कुठंच काशीला जायची गरज नाही. इथंच आपली काशी. म्हणजे आपण इथंच मरणार बुवा, थोडक्यात सांगायचं म्हणजे इथंच आपली काशी होणार आहे. तर अशा प्रकारची इथंच तुम्हाला भगवान महादेव कानामध्ये राम नाम सांगणार. कारण ही रामकथा आहे ना, ती काशीसारखी आहे. रामही प्रिय पावनी तुलसीशी, तुलसीदास हित हे हुलसीशी. आणि प्रभू रामचंद्रांना ही एवढी कथा आवडते, भगवान संतुष्ट होतात. तुलसी इतकी आवडते. तुलसी फार प्रिय आहे भगवंताला. अतिप्रिय आवडे तुलसी. का पांडुरंगाला तुलसी फार आवडते. तुळशी फार प्रिय आहे भगवंताला.
तुळशीचं एवढं महत्त्व आहे. तुळशीचं झाड पवित्र आहे, तुळशीचे पानं पवित्र आहे, तुळशीची मंजुळा पवित्र आहे, तुळशीच्या बुडाला असलेली जी माती आहे ती सुद्धा पवित्र आहे. बुडाची माती ते सुद्धा औषधी आहे. एखाद्याला जर घरातल्या घरात गांधीन माशी चावली, हां, अशी गांधीन माणशी कधी कधी डसत राहते, तर त्याप्रमाणे तिथं ती तुम्ही तुळशीच्या बुडाची माती लावू शकता. जिथं चावली तिथं तुम्ही अर्थाचे गैरअर्थ करू नका. तर अशा प्रकारे तिथं तुळशीच्या बुडाची माती लावली तर ते विष उतरून जातं. किंवा लाल मुंग्या, लाल मुंगी चावली बाबा, कारण काळी मुंगी नाही चावत, लाल मुंगी जर बेकार असते. लाल मुंगी जर डसली ना तर तिथंसुद्धा तुम्ही लावली. पिसोळं पाहिलं का? पिसोळं चावतं कधी कधी माणसाला, हो, तर त्याची बी फार आग होती. तर ते त्यालासुद्धा काय लावायची? माती लावायची. पुढं काही एखादा पुढं आपला चेहऱ्यावर काही चावलं पुढं काही, तर ते कधी रात्री झोपलं तर एखादा मच्छर येऊन पाहतो की कसा दिसू राहिला म्हणून झोपेत. हो, काही काही लोक असे डोळे उघडे ठेवून झोपते, मग तिथं कुठंतरी एका कोपऱ्या कापऱ्याला चावतं ते. आणि त्याचं गाणं आपल्या मनात असून नसतं, ते ऐकावंच लागतं आपल्याला. त्याचं गीत आहे ना ते घुम घुम करीतच असतं. तर अशा प्रकारचं हे जे आहे हे सगळे तिथं तुळशीची माती खूप कामाची आहे. समजा एखाद्याने आयुष्यभर परमार्थ केला नाही आणि मेल्यानंतर त्याच्या जर सरणावर तुळशीचं लाकूड टाकलं तरी भगवान त्याला मुक्त करतात. मग एवढं तर ध्यानात राहू द्या. जर एखादं कोणी असलं असतं, असतंच गल्लीत कोणतरी असे 10-5 असतातच, त्यांना कधी इकडं फिरकायचं कामच नाही, पण ते जर मेले तर ध्यानात राहू द्या. हो, तुळशीचं लाकूड तुमच्याकडं नसलं मग ऐकून न्या, पण टाका त्या याच्यात मसान वाटत नेऊन टाका, त्याची मुक्ती होते. असं हे तुळशीचं वर्णन आहे. भगवंताला फार आवडते. रामई प्रिय पावनी तुलसीसी आणि तुलसीदास हित हे उलसीसी. तुलसीदासांना ही रामकथा एवढी आवडते. तुलसी म्हणजे आईसाठी. आई खूप प्रेम असतं मला. आईचं कोण बरोबरी करणार आहे? आईचं प्रेम आगळं वेगळंच असतं. एक आमच्याकडे ते नवरात्रामध्ये एक हे महाआरती म्हणतात बघा. अंबे तू है जगदंबे काली, हे वाजू नको. जय दुर्गे खप्पर वाली, तेरे ही गुण गाये भारती. ओ मैया हम सब उतारे तेरी. त्याच्यात एक कडू आहे. माँ बेटे का है इस जग में बड़ा ही निर्मल नाता, पूत कपूत न है पर ना माता सुनी कुमाता, 100 सिंहों से तू बलशाली, है 10 भुजा वाली, सतियों के अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली, तेरे ही गुण गाए भारती. ओ मैया हम सब पुकारे तेरी आरती. अशी ती आरती आहे. त्याच्यातला त्या कडव्याचा अर्थ असा आहे की माँ बेटे का है इस जग में बड़ा ही निर्मल नाता. आईचं लेकराचं फार निर्मळ नातं आहे. पूत कपूत सुना है पर ना माता सुनी कुम. एखादं लेकरू तरी फालतू होऊन जातं पुढचं, आईला विचारित नाही. पूत कपूत होऊन जातं. हे आपण ऐकतो कहाण्या की ते आईला विचारित नाही असं तसं. पण माता सुनी न कुमाता नाही. आईचं प्रेम कधीच कमी होत नाही. आईचं कसंही लेकरू असू द्या तुम्ही, त्याचं प्रेम तिथं ती तळमळ चालूच राहते. तर अशा प्रकारचं हे जे काही आईसारखं नातं आहे, तसं गोस्वामी तुलसीदासजी सांगतात ही रामकथा
मला माझ्या आईसारखी प्रिय आहे. आणखी रामकथेचं वर्णन आपण आणखी बघू उद्याच्या ह्याच्यामध्ये. श्री गुरु चरण Thank you.